नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आज आहे आमचा डे 2 इन गोकर्णा आणि काल आम्ही जास्त व्लॉग नाही करू शकलो बिकॉज ऑफकोर्स नंतर माझी तब्येत खराब झाली होती. सो आज आमचा प्लॅन आहे कवर करण्याचं याना केव्स, देन मिर्जन फोर्ट आणि त्या लाईनमध्ये अजून एक वॉटरफॉल आहे, रिबरी वॉटरफॉल. सो या 2-3 गोष्टी हित गाडी काढतो आहे. जॅकेट घेतलं ना तुझं ब्लॅकवाला? येस. आम्ही सकाळी 5:30च्या दरम्यान निघालो आमच्या स्टेवरून यानाच्या दिशेने. सो याना हे बेसिकली एक छोटंसं गाव आहे. ते की कुमटा सब डिव्हिजन आणि सह्याद्री माउंटेन रेंजमध्ये वसलेलं आहे. आमच्या स्टेपासून त्याचा डिस्टन्स अराऊंड 50 किलोमीटर्स होतं आणि तिथे जाण्यासाठी 2 वेज होते. एक आहे हिल्लूर रोड आणि एक आहे कुमटा रोड. वी चोज हिल्लूर रोड बिकॉज नेचर वाईज खूप मस्त आहे आणि इफ यू लव बाईक रायडिंग आय थिंक यू शुड डेफिनेटली गो फॉर दॅट. वाव, कसं वाटतंय तुला? एक नंबर वाटतोय मला. फायनली मी रॉयल एनफिल्ड चालवली आहे रेंटेड. मित्रांची चालवली होती, आज रेंटेड चालू. हां, 2 दीदीची. मस्त चाय पिऊ आता गरम गरम. येस. मला प्यायचं नाही पण तरी तुला कंपनी. यार काजूचं झाड, वाव लुक ॲट दिस. छोटे छोटे काजू. कुठे गेला? वाव इथे पण, वाव इथे पण. हा एक पिकलेला आहे आणि अजून मी एक बघितला आहे त्याला. वाव हे बघा केवढं. हो हा केवढा मोठा आहे. वाव तोडू नाही शकत यार, असं खाता पण नाही येणार ते. मस्त आहे यार. आम्ही पोचलोय आता याना केव्स. इथून वॉकिंग डिस्टन्स आहे एंट्री गेटपासून. 300 मीटर्स यू हॅव टू वॉक. 300 मीटर. बाईक पार्क केली आम्ही बाहेर. काय नाही, काहीतरी बाईक आणि दोघांचे काहीतरी 30 रुपीज घेतले त्यांनी. तुम्हाला दाखवतो रस्ता. तर श्री क्षेत्र यानामध्ये एंटर केल्यावर आपल्याला खाली पायथ्याशी एक स्वयंभू महादेवाचं मंदिर बघायला भेटतं. तसं म्हणतात की ह्या एरियामध्ये अराऊंड 3 किलोमीटर रेडियसमध्ये 61 असे शिखर बघायला भेटतात. त्यातले मेजर 2 शिखरं आहेत. एक म्हणजे 120 मीटर उंचीचं असलेलं हे भैरवेश्वरा क्षेत्र आणि दुसरं आहे की 90 मीटर उंचीचं असलेलं मोहिनी शिखर. तसं याना केव्सकडे बघायचे 2 पर्स्पेक्टिव्ह आहे. सायंटिफिक वेने असं म्हणतात की काहीतरी 3.6 मिलियन इयर्स एगो इथे एक वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी झाली आणि त्यातून निर्माण झालेली ही शिखरं आहेत. परंतु मायथॉलॉजिकल वेने असं बघायला गेलं तर स्कंदपुराणानुसार एक महादेवांशी रिलेटेड एक स्टोरी आहे की भस्मासूर नावाच्या राक्षसाने महादेवांना प्रसन्न केलेलं आणि त्यांच्याकडनं एक वरदान मागितलं की त्याने कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला तर त्यांचा राख होईल, म्हणजेच भस्म होईल. परंतु महादेवाने त्याला हे वरदान दिल्यानंतर त्याला एक अबुद्धी सुचली आणि त्यांनी हे वरदान महादेवांवरच वापरायचं ठरवलं. जेव्हा महादेवाला हे कळलं तर त्यांनी श्री विष्णूंकडनं मदत मागितली. त्यावेळेस श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. मोहिनी म्हणजे अर्थात तिच्या रूपाने मोहित करून घेणारी. तर या मोहिनीने भस्मासुराला देखील मोहित करून घेतलं आणि त्याच्यासोबत नृत्य करायला लागली. तसं नृत्य करता करता मोहिनीने एक अशी स्टेप केली की ज्यामध्ये तिने आपल्या डोक्यावर आपला हात ठेवून ती नृत्य करत होती. भस्मासुराने ज्यावेळेस तिला कॉपी करायचं ट्राय केलं तर सेम त्यानेही आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि नृत्य करू लागला
आणि त्याच वेळेस भस्मासूर भस्म होऊन गेला. याना केव्ज एक्सप्लोर केल्यानंतर आता आम्ही रिटर्न पार्किंगकडे चाललो आहे आणि तिथल्या लोकल अण्णाकडनं आम्ही लिफ्ट घेतलेली आहे. ये घी है, कैसे दिया ये? ये 1250. 1250. हाँ उतना आधा। पावरफुल है वो. ये गिर गिर आपको मालूम है? हाँ वही है, हमारा फोटो में लेके देख रहे हैं ना अभी, वही है गाय. बाकी के लोग जो बेच रहे हैं अभी उधर सिटी में वो गिर उसका का उसका होगा, बहुत वो अलग 1800 1900 केजी दे रहे हैं. वो नहीं है, प्योर नहीं है वो. 1800 नहीं नहीं है वो थोड़ा, ये फायदा है ज्यादा लगा रहे हो. हाँ तो जंगली फिरना चाहिए भाई. छान आहे पण छान. या असं मस्त ऑथेंटिक काहीतरी लोकल खायला भेटतं. ठंडे. हाय, जवळ नको येऊ माझ्या. अंकल वो आ रही है. हाय क्यूटी, व्हाट्स योर नेम? से हाउ. हॅलो पिल्लू. हॅलो. आले आले, घाबरते. काफी टेक केअर करते हो सर. सहस्रलिंगाला आलोय आम्ही. येस, आम्ही आता सहस्रलिंगाला. कोणीतरी प्लास्टिकचं साफ आणून टाकलं. शाळ आहेत लोक. Once you finish the dinner, go for a walk.